सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। घोटगे मळेवाड या गावातील नागरिक पाणी नसल्याने त्रस्त आहेत। पावसाच्या पाण्यावर नागरिक सध्या अवलंबून आहेत। तर गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी देखील घटलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होतो आणि याचं प्रमाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जास्त आहे। मात्र मागील काही वर्षांमध्ये सिंधुदुर्गातल्या काही भागामध्ये विशेष करून सह्याद्रीच्या पायथ्यालगतल्या गावांमध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे। मी आता या घोटगे गावात कुडाळ तालुक्यातल्या आपण पाहू शकता एका सार्वजनिक विहिरीवर घोटगे मळेवाड हा जो भाग आहे इथली ही परिस्थिती आपण पाहू शकतो। कशा प्रकारे महिला वर्ग पाण्यासाठी इथे या विहिरीवर आहे आणि जो तळ गाठलेला आहे आपण विहिरीचा जो पाण्याचा तळ आहे तो पाहू शकतो। कशा प्रकारे अनेक पंपही लावण्यात आलेले आहेत। या संदर्भात प्रशासकीय लेवलवर म्हणजे प्रशासकीय स्तरावर इथे काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे। इथे ज्या विंधन विहिरी असतील किंवा बोरवेल्स असतील या इथे होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रशासन सुद्धा किंवा घोडेगावातील ग्रामपंचायत सुद्धा पाठपुरावा करते आणि काही भागात सुद्धा विहिरी होणार आहेत। कॅमेरा पर्सन योगेशचा रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। मला 60-70 वर्ष झाली तेव्हापर्यंत आमच्या बावड्याला पाणी कुठले पण नाही। 5 बावड्या आहेत ना आपल्या गावात, तेवढे बावड्यांना पाणी नाही। कुठे कुठे आम्ही फिरतो पाण्यासाठी आणि काय आम्हाला पाणी अशी कोण सोय करीत नाही। त्यापासून आम्ही कामं करतो आणि पाण्याला कुठे जायचं फिरायला, रस्ता तसा ठेवले नाही। रस्ता पण आम्हाला नाही, काय नाही। म्हातारी माणसं झालो, हे बावड्याचं कसं वडणार पाणी? माका सांग, पाणी पण नाही वडू सारखे। 27 वर्ष इथे येऊन आम्हाला झाली, पण 27 वर्षाच्या अगोदरपासून होता कायमचा चालू आहे। 5 विहिरी आहेत पण 5 पैकी एकाला सुद्धा पाणी नाही। मार्च महिना लागला का पाणी सगळं खतम। सरकारकडे याबाबत काही उपाययोजना? शासनाला किती वेळा सांगून पण कोण लक्षच देत नाही। आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून पाण्यासाठी फिरत असतो, पण जरा पाणी भेटते। आम्ही हे सांगतो शासनाला की आमच्याकडे पाण्याची सोय करावी, ही आमची नम्र विनंती आहे। तर आमच्या या घोडगे गावात 1 फेब्रुवारी महिन्यापासून ते 1 जूनच्या एंडिंगपर्यंत या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती भेडसावत आहे। तसं बघायला गेलं तर आम्हाला या घोडगे गावामध्ये फक्त पावसाचे 2 ते 3 महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो। त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो। माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा। ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।